कृषीच्या आधारात कृषीचं बेस असणार असं फार्म जर्नल हे पब्लिश झाले कधी पॅरिसमध्ये 1600 स्क्रीन दिसते. ओके, आता आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहे. आपले 2 चॅप्टर झाले. फर्स्ट म्हणजे इंट्रोडक्शन झालेला ग्रीन हाऊसचा आणि सेकंड चॅप्टर जो झाला त्याचा टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसेस. नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे प्लांट रिस्पॉन्सेस टू ग्रीन हाऊस एन्व्हायरमेंट. ओके, प्लांट रिस्पॉन्सेस टू ग्रीन हाऊस एन्व्हायरमेंट म्हणजे ग्रीन हाऊस एन्व्हायरमेंटमध्ये प्लांट, आता कुठलाही प्लांट जर ग्रोथ करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याची हेरिडिटी कडून मिळालेली किंवा त्याला जेवढे काही न्यूट्रिएंट्स अवेलेबल असायला पाहिजेत किंवा एन्व्हायरमेंटमधून वेगवेगळ्या कंडिशन्स त्याला अवेलेबल असायला पाहिजेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन्स त्याच्या आजूबाजूला असले पाहिजेत जेणेकरून त्याची प्रॉपर ग्रोथ होणार आहे. फॉर एक्झाम्पल लाईट असेल, टेम्परेचर असेल, म्हणजे हे सर्व जे कंपोनंट्स आहेत किंवा हे जे मायक्रो क्लायमॅटिक कंपोनंट्स आहेत हे खूप मॅटर करतात प्लांट ग्रोथसाठी. लाईट असेल, टेम्परेचर असेल, त्यानंतर एअरचे कंडिशन असेल, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, एअरचं कंपोजिशन असेल की किती पर्सेंट कोणती एअर आहे त्याचं असेल, त्याचबरोबर तुमचं काय म्हणू शकतो आपण त्याला की फर्टिलायझर असेल, मायक्रोन्यूट्रियंट्सचं कंपोजिशन असेल, त्याचबरोबर तुमच्या रूटसाठी, स्टेमसाठी, लिव्हसाठी असे वेगवेगळे नेचर किंवा वेगवेगळे मीडियम त्याच्यासाठीचं कंपोजिशन असेल न्यूट्रियंट्सचं, तर ते सर्व मॅटर करते की तुमच्या प्लांटच्या ग्रोथसाठी. म्हणजे ह्या सर्व मीडियमचं किंवा ह्या सर्व एन्व्हायरमेंटल कंपोनंट्सचं म्हणजे लाईट, टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, व्हेंटिलेशन, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड विच इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. व्हेंटिलेशन कशासाठी, तर तुम्ही ग्रीन हाऊसमध्ये काय करताय, पर्टिक्युलरली टेम्परेचर कंट्रोल करताय, तर तिथलं एखाद्या वेळी एक्सेस हीट होत असेल तर त्यासाठी व्हेंटिलेशनची गरज लागते. तर अशा पद्धतीचे हे सर्व जे काही कंपोनंट्स आहेत तर याला काय करायचे, कंट्रोल करायचे. आणि प्लांटचा या सर्व कंपोनंट्सची काय काय रिस्पॉन्स आहे, म्हणजे प्लांटचं काय रिस्पॉन्स आहे या सर्व एन्व्हायरमेंटल कंडिशन्सची, तर याबद्दल आपण आज स्टडीमध्ये बघणार आहे. ह्या सर्व एन्व्हायरमेंटल कंडिशन सोबतच आपण रूट मीडियमसाठीच्या काही फॅसिलिटीज असतील, म्हणजे तुमचं रूटसाठी काय काय, म्हणजे सर्व सॉइलशी रिलेटेड तुमचे टिलेज असतील, टिलेज ऑपरेशन्स असतील, इरिगेशनसाठीच्या सिस्टीम्स असतील, त्याचबरोबर फर्टिलायझर तुम्ही अप्लाय करता रूट्समध्ये तर त्याचं ॲप्लिकेशन असेल, ह्या सर्व गोष्टींना मॅनिप्युलेट करणं, परत ह्या सर्व गोष्टींचं ग्रीन हाऊसमध्ये तुम्ही त्या कंडिशन्स कंट्रोलमध्ये करत असता आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्लांटची प्रॉपर ग्रोथ करत असता. तर त्या आपल्या ग्रीन हाऊसच्या आतमध्ये म्हणजे इनसाइड द बाउंड्रीज ऑफ ग्रीन हाऊसेस तर हे सर्व कंट्रोल्स आपल्याला परमिट करायचे आहेत आणि विच आर बेस्ड ऑन किंवा विच आर रिलेटेड टू द मायक्रोक्लायमॅटिक कंडिशन्स अँड रूट मीडियम किंवा नेचर रिक्वायर्ड फॉर रूट मीडियम. ओके, तर आता आपण एक एक करत त्याच्यामध्ये बघणार आहे की फर्स्ट मायक्रोक्लायमॅटिक कंडिशनमध्ये लाईट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर growth of the plants. Okay, the visible light of solar radiation is a source of energy for plant. म्हणजे आपली जी रेग्युलर सोलर रेडिएशन मधून आपल्याला जी विजिबल लाईट अवेलेबल होते ही मेन सोर्स ऑफ एनर्जी ऑफ प्लांट, कारण की सर्वांना माहिती आहे की प्लांटमध्ये जे केमिकल किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्याला अवेलेबल होतात तर ते कशातून होतात, तर फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिससाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट कोणता आहे, तर तो आहे लाईट. तर आता लाईटमध्ये काय होतं की लाईट एनर्जी, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर या तिघांचं जेव्हा प्रोसेसिंग होते किंवा ह्या तिघांच्या रिॲक्शनमधून पण फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू आपल्याला कार्बोहायड्रेट्स अवेलेबल होत असतात. म्हणजेच ह्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होत असतं आणि या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ ड्युरिंग द ग्रोथ ऑफ प्लांट. मग त्यावेळी आपल्याला माहिती की आपल्याला लाईट एनर्जीची खूप गरज असते. तर ह्याच्यामध्ये आणखी जे कंपोनंट्स आहेत म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणून क्लोरोफिल तिथं असतं. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला प्लांटसाठी आणखी ग्रोथ त्याची इन्क्रीज करायची असेल किंवा त्याला मॅनिप्युलेट करायचं असेल तर फक्त एवढ्याच गोष्टी नसून तुम्ही फर्टिलायझर वगैरे अप्लाय करता, म्हणजे फॉर द मॅनिप्युलेट द नेचर ऑफ रूट मीडियम. म्हणजे रूट मीडियमसाठी सुद्धा तुम्हाला काही न्यूट्रियंट्स वगैरे त्यांना अवेलेबल करून देण्याची गरज असते. तर the production of carbohydrates from the carbon dioxide and water in the presence of chlorophyll using the light energy is responsible for plant growth and reproduction. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्लांट ग्रोथ करायची असेल आणि प्लांटपासून रिप्रोडक्शन म्हणजे जेव्हा तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळवायचे असतील किंवा प्रोड्यूस करायचे असतील त्यासाठी तुम्हाला काय लागतं की महत्त्वाचं म्हणजे लाईट एनर्जी, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल इज ऍक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट. ओके, द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज governed by available fertilizer element
वॉटर, कार्बन डायऑक्साईड, लाईट अँड टेम्परेचर ह्या सर्व गोष्टी फोटोसिंथेसिससाठी फोटोसिंथेसिसचा रेट जर इन्क्रीज करायचा असेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी अवेलेबल असल्या पाहिजे जेणेकरून प्रॉपर रिप्रोडक्शन होणार आहे आणि प्रॉपर प्लांटची ग्रोथ होणार आहे. तर आता फोटोसिंथेसिसची रिॲक्शन बघा कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. तर फोटोसिंथेसिस रिॲक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज CO2 plus water plus light energy. CO2 carbon dioxide plus water plus light energy in the presence of chlorophyll. Chlorophyll is it is a act as a catalyst. It having main role take part in photosynthesis process. Okay. त्याचबरोबर रूट मीडियमला इन्क्रीज करण्यासाठी प्लांट न्यूट्रिएंट्सची सुद्धा गरज असते. तर therefore it is taken plant nutrients आणि त्याच्यामधून आपल्याला काय प्रोडक्शन मिळतं कार्बोहायड्रेट्स प्लस ऑक्सिजन. ओके. तर कार्बोहायड्रेट्स प्लस ऑक्सिजन आपल्याला इथं अवेलेबल होतं म्हणजे लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये झालेलं आपल्याला इथं दिसून येतं इन फोटोसिंथेसिस. कन्सिडरेबल एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिड्यूस द कार्बन दॅट इज कंबाइंड विथ ऑक्सिजन इन CO2 गॅस टू द स्टेट इन विच एक्झिस्ट इन कार्बोहायड्रेट्स. तर आता जे आपण हे प्लांट काय करतात की CO2 आणि प्लस वॉटरचं आणि लाईट एनर्जीचं रिॲक्शन झाल्याच्या नंतर in the agricultural sector with respect to farm, domestic animal and other farm related activities. त्यासाठी गाव एक फार्म जर्नल हे पब्लिश केलं ते 1946 कृषक जगत नागपूरमधून हे पब्लिश झालेलं वीकली फार्म जर्नल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओके. जेव्हा आपण फोटोसिंथेसिस रिॲक्शन पाहतोय तर त्यावेळी काय होत असतं की CO2 कार्बन डायऑक्साईडमध्ये ही जी आपली लाईट एनर्जी जी आहे ती काय करते की कार्बन डायऑक्साईड मधलं कार्बन जे आहे ते त्याची लाईट बरोबर आणि वॉटर बरोबर ती रिॲक्शन होऊन कार्बोहायड्रेट्स ते प्रोड्यूस करत असतं आणि त्याच्यामध्ये काय होतं की कार्बन जे आहे ते ह्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये युटिलाइज केला जातो आणि तो त्यामुळे रिड्यूस होतो आणि उरलेला जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला प्रोडक्शन नंतर तो एक्झॉस्ट गॅस म्हणून तो आपल्याला बाहेर दिसतो. म्हणजे प्लांट एक्झेल करतात. काय करतात? एक्झेल करतात. म्हणजे आपण जेव्हा रेस्पिरेशन बघतो प्लांटचं रेस्पिरेशन तर प्लांट काय करतं फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड मधल्या कार्बनचा यूज करतं त्या रिएक्शनमध्ये आणि त्याच्यानंतरचा जो O2 शिल्लक राहतो ऑक्सिजन तो बाहेर हवेत प्लांट्स एक्झेल करत असतात. ओके. द लाईट एनर्जी दस युटिलाइज्ड इज ट्रॅप्ड इन द कार्बोहायड्रेट्स. ओके. म्हणजे लाईट एनर्जी काय केली जाते कार्बोहायड्रेट्सला प्रोड्यूस करण्यासाठी लाईट एनर्जी मोस्टली यूज केली जाते विथ वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. इफ द लाईट इंटेन्सिटी इज डिमिनिश्ड photosynthesis slows down and hence the growth slows down. Okay. In 1987 there were 761 total farm journal. जेव्हा लाईट इंटेन्सिटी जी आहे ती किती इम्पॉर्टंट आहे बघा. जर तुमची लाईट इंटेन्सिटी कमी असेल तर फोटोसिंथेसिस प्रोसेस सुद्धा स्लो ती कमी होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या प्लांटची ग्रोथ सुद्धा कमी होणार आहे स्लो होणार आहे. तर तिथं तुम्हाला गरजेचे आहे सर्वात इम्पॉर्टंट आहे लाईट. तर आता आपण जो एन्व्हायरमेंट मधला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट बघत होतो लाईट. तर लाईट खूप इम्पॉर्टंट आहे फॉर photosynthesis process. If higher than optimal light intensities are provided, growth again slows down because of the injury to the chloroplast. आणि जर लाईट खूप जास्त प्रमाणात असेल तर क्लोरोप्लास्ट त्या प्लांट मधल्या लीव्ह मधल्या क्लोरोप्लास्टला इंजुरी होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की बर्निंग किंवा ते प्लांट जळलं म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये. आणि आपल्याला ह्याचे काय म्हणतो आपण त्याला की कशा पद्धतीने आपण ओळखायचंय की इथं कसं ग्रोथ फुटलेली आहे वगैरे. तर जेव्हा तुमचं प्लांट एखादा असेल तर त्याचे लीव्ह खूप डार्कर असतील तर जेव्हा एखाद्या प्लांटला लो इंटेन्सिटी अवेलेबल होते लाईटची लो इंटेन्सिटी अवेलेबल होते तर त्या प्लांटचा कलर जो आहे कारण क्लोरोप्लास्टचा जो क्लोरोफिल तिथं कमी प्रमाणात अवेलेबल राहिल्यामुळे काय होतं की तो लीव्ह जे आहे ते डार्कर कलरमध्ये असतं. त्याचबरोबर हायर टेम्परेचर जर असेल तर ते तुम्हाला काय तिथं डॅमेज होऊ शकते. ते लीव्ह डॅमेज होऊ शकते किंवा क्लोरोप्लास्ट डॅमेज झाल्यामुळे त्याचे डॉर्फनेस त्याच्यामधला इन्क्रीज होऊ शकतो. तर लाईट इंटेन्सिटी सुद्धा मॅटर करते की लाईट इंटेन्सिटी लो असेल किंवा हाय असेल तरी सुद्धा ते आपल्या प्लांटसाठी हार्मफुल आहे किंवा ते आपल्या प्लांटला डॅमेज करू शकतात. द लाईट इंटेन्सिटी इज मेजर्ड बाय द इंटरनॅशनल युनिट लक्स. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लाईट इंटेन्सिटी कशी मेजर केली जाते विथ द हेल्प ऑफ युनिट लक्स. आणि लक्सची डेफिनेशन जर विचारली
इथं लिहायचं आहे की इट इज ए डायरेक्ट इल्युमिनेशन ऑन द सराउंडिंग सरफेस दॅट इज 1 मीटर फ्रॉम युनिफॉर्म पॉइंट सोर्स ऑफ वन इंटरनॅशनल कॅन्डल. इट इज ए इंटरनॅशनल युनिट, म्हणजे लाईट इंटेन्सिटी जी मेजर केली जाते विथ द हेल्प ऑफ इंटरनॅशनल युनिट, त्यासाठीची इंटरनॅशनल एक डेफिनेशन आहे की त्या युनिट्सनुसार किंवा त्या मेजरमेंटनुसार हे आपण लक्स कॅल्क्युलेट करत असतो. तर डायरेक्ट इल्युमिनेशन ऑन सराउंडिंग सरफेस, म्हणजे सराउंडिंग सरफेसवरती होणारे इल्युमिनेशन फ्रॉम कुठून, तर 1 मीटर फ्रॉम ए युनिफॉर्म पॉइंट सोर्स ऑफ वन इंटरनॅशनल कॅन्डल. वन इंटरनॅशनल कॅन्डल पासून जी इल्युमिनेशन मिळणार आहे तर त्याचे डायरेक्ट इल्युमिनेशन सराउंडिंग सरफेसवरती फ्रॉम द डिस्टन्स 1 मीटर, म्हणजे त्या कॅन्डल पासून 1 मीटरच्या डिस्टन्सवरती जेवढे इल्युमिनेशन फॉल्स होतात त्या सराउंडिंग सरफेसवरती, तर त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजेच लक्स आहे. ओके, तर लक्सची डेफिनेशन विचारली तर लिहायचं इट इज डिफाइंड ॲज द डायरेक्ट इल्युमिनेशन ऑन द सराउंडिंग सरफेस दॅट इज 1 मीटर फ्रॉम ए युनिफॉर्म पॉइंट सोर्स ऑफ वन इंटरनॅशनल कॅन्डल. ओके, आता जेव्हा आपण हे लक्स कॅल्क्युलेट करत होता तर जेव्हा ग्रीन हाऊसमध्ये आपण क्रॉप ची ग्रोथ करत असतो किंवा एखादा क्रॉप आपण ग्रीन हाऊसमध्ये घेत असेल तर तिथं आपल्याला बघा लाईट इंटेन्सिटी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅरी होत असते. म्हणजे तुमचे समरी डेज असतील किंवा समर टाइम असेल, समर पिरियडमध्ये आणि क्लिअर सनी डेज असतील तर त्यावेळी तुम्हाला 129.6 किलो लक्स एवढी लाईट इंटेन्सिटी तिथं अवेलेबल होते. आणि जर क्लाउडी आणि विंटर डेज असतील तर त्यावेळी तुम्हाला किती इंटेन्सिटी, लो इंटेन्सिटी आहे, अगदी 3.2 किलो लक्स एवढी इंटेन्सिटी असते लाईट इंटेन्सिटी. तर म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने लाईट इंटेन्सिटीज व्हॅरीज होत असतात फ्रॉम द सीझन बाय सीझन ती लाईट इंटेन्सिटी व्हॅरी होत असते. तर त्या प्रत्येक प्लांटनुसार सुद्धा प्रत्येक प्लांटची वेगळी रिक्वायरमेंट असते की त्याला किती लाईट इंटेन्सिटीची गरज आहे. मेनी क्रॉप्स बिकम लाईट सॅच्युरेटेड. इन अदर वर्ड्स फोटोसिंथेसिस डज नॉट इन्क्रीज ॲट लाईट इंटेन्सिटी हायर दॅन 32.2 किलो लक्स. जर 32.2 किलो लक्सपेक्षा हायर लाईटची इंटेन्सिटी असेल तर तिथे फोटोसिंथेसिस वर्क करत नाही. ओके, तर तुम्हाला काहीतरी लिमिटेशन आहे की फोटोसिंथेसिससाठी लाईट इंटेन्सिटी कमीत कमी 32.2 किलो लक्सची इंटेन्सिटी तुम्हाला गरजेची आहे. म्हणजे ॲज जनरल क्रॉपसाठी आपण हे पाहतो. त्याचबरोबर रोज असेल किंवा कार्नेशन प्लांट्स असतील, तर कार्नेशन प्लांट म्हणजे एक प्रकारचं एक फ्लॉवर प्लांट आहे किंवा शोचं प्लांट आहे, ते ऑर्नामेंटल सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर हे जे प्लांट आहेत ते मोस्टली वेल कंडिशनमध्ये कधी ग्रो होतात तर समर कंडिशनमध्ये, म्हणजे त्यांना जास्त लाईट इंटेन्सिटीची गरज असते. तर रोज आणि कार्नेशन प्लांटचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर हाय लाईट इंटेन्सिटीमध्ये ते वेली ग्रोथ करतात. क्रॉप foliage is deeper green if the greenhouse is shaded to the extent of about 40% from May to August or September. म्हणजे आता आपण जसं बघितलं की जर ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला क्रॉप घेत असेल, आपण रोजचं प्लांट घेत असेल किंवा कार्नेशनचं प्लांट घेत असेल तर तिथं आपल्याला समर डेज म्हणजेच कोणते फ्लक्स पाहिजेत आपल्याला 129.6 की लाईट इंटेन्सिटी असते, मात्र आपल्याला 32.2 पर्यंतचीच इंटेन्सिटी पाहिजे, कारण की त्याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटी असेल तर फोटोसिंथेसिस डज नॉट वर्क. ओके, तर रोजसाठी आणि कार्नेशन प्लांटसाठी हाय इंटेन्सिटी गरजेची असते. आणि त्याचप्रमाणे जर क्रॉप फॉलिएज घेत असाल तुम्ही, ग्रास आपल्या ग्रीन हाऊसमध्ये जर तुम्ही ग्रोथ करत असाल तर त्यावेळी जर शेडेड नेट वगैरे जर यूज केला असेल किंवा त्या ग्रीन हाऊसवरती 40% शेडिंग जर केलेलं असेल, म्हणजे तुमची लाईट इंटेन्सिटी तिथं अवेलेबल होत नसेल. फॉर एक्झाम्पल मे पासून म्हणजे उन्हाळा संपल्यानंतरचा जो पिरियड आहे क्लाउडी नेचर असतं पूर्णपणे, त्यामुळे सनी डेज तिथं खूप कमी आणि क्लाउडी नेचर असल्यामुळे सनलाईट किंवा सन इंटेन्सिटी खूप कमी असते. त्यामुळे जे ग्रास असतील किंवा फॉलिएज ग्रास असतील तर त्याचा कलर कसा असतो, डीपर ग्रीन असतो. मी तुम्हाला म्हणून सांगितलं जेवढी आपली इंटेन्सिटी लो असेल किंवा शेडेड प्लांट असतील किंवा शेडेड ग्रीन हाऊस असेल तर त्याच्यावरती तो जो कलर आहे प्लांटचा तो ग्रीन असतो, डार्क ग्रीन असतो किंवा डीपर ग्रीन असतो. Thus, it is apparent that light intensity requirement of photosynthesis are vary considerably from crop to crop. त्यामुळे तुम्हाला ह्याचं कन्क्लुजन काय मिळालेलं आहे की लाईट इंटेन्सिटी किती मॅटर करते, की प्रत्येक क्रॉप टू क्रॉप किंवा प्लांट टू प्लांट लाईट इंटेन्सिटी रिक्वायरमेंट फॉर फोटोसिंथेसिस आर व्हॅरीज. म्हणजे प्रत्येक प्लांटसाठी लाईट इंटेन्सिटी व्हॅरी होत असते. तर लाईट हा जो कॉम्पोनंट आहे मायक्रोक्लायमॅटिक कंडिशनमध्ये तो कशा पद्धतीनं आपण पाहिला की लाईट कशासाठी, तर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की प्लांटच्या ग्रोथसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी आपल्याला गरजेचं काय आहे, लाईट. आणि
रिएक्शन प्लस वॉटर प्लस लाईट एनर्जी, म्हणजे लाईट एनर्जीचं कन्वर्जन इंटू केमिकल एनर्जी. आणि केमिकल एनर्जी म्हणजे आपल्याला तिथे काय अवेलेबल होतं, कार्बोहायड्रेट्स प्लस ते आपल्याला ऑक्सिजन आपल्याला तिथं अवेलेबल होतो. इथं कॅटलिस्ट म्हणून आपण काय यूज करतो, क्लोरोफिल इज यूज ॲज अ कॅटलिस्ट. आणि म्हणजे क्लोरोफिल ऑलरेडी तुमच्या प्लांटमध्ये किंवा त्या लीव्हमध्ये प्रेझेंट असतं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा कार्बोहायड्रेट्समध्ये त्याचं रूपांतरण होत असतं. त्याचबरोबर रूट मीडियमला नरिश करण्यासाठी प्लांट न्यूट्रियन्सची गरज असते, जिथं आपण फर्टिलायझर्स वगैरे आणि त्याचप्रमाणे वॉटर सप्लाय तिथं आपण प्रोव्हाइड करत असतो. ओके, लाईट इज क्लासिफाईड अकॉर्डिंग वेवलेंथ इन नॅनोमीटर्स. आता ही जी लाईट आहे तर त्याची वेवलेंथनुसार त्याचे क्लासिफिकेशन केले जातात. आता आपण जे मगाशी बघितलं तर ते काय होतं, लाईटच्या इंटेन्सिटीसाठीचं युनिट होतं लक्स. आता इथं आपण वेवलेंथ ऑफ लाईट बघतोय. म्हणजे लाईटची जेव्हा वेवलेंथ आपण कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा युनिट यूज केलं जातं नॅनोमीटर, NM, नॅनोमीटर. नॉट ऑल लाईट युजफुल इन फोटोसिंथेसिस प्रोसेस. आता लाईट खूप टाईप्स आहेत, म्हणजे लाईट एनर्जी जी आहे त्याचे वेगवेगळ्या टाईप्स आहेत. UV रेज, इन्फ्रारेड रेज, एक्स रेज, अशा पद्धतीने वेगवेगळ्या लाईट्स आपल्याला म्हणजे सोलर रेडिएशन्समधून वेगवेगळ्या लाईट्स अवेलेबल होत असतात. तर सर्वच प्रकारच्या लाईट्स प्लांटसाठी किंवा प्लांटच्या फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी युजफुल नसतात. तर या ठिकाणी आता वेवलेंथनुसार ह्याचे जे टाईप्स पडतात ते आहेत UV रेज, त्याच्यानंतर इन्फ्रारेड लाईट आणि तुमची विजिबल लाईट. आता UV लाईट इज अवेलेबल इन शॉर्टर वेवलेंथ रेंज दॅट इज लेस दॅन 400 नॅनोमीटर. म्हणजे 400 नॅनोमीटर पेक्षा कमी वेवलेंथची जी लाईट आहे ते UV लाईट आहे, म्हणजे शॉर्टर वेवलेंथची. आता UV रेज जे आहेत किंवा UV लाईट ज्या आहेत त्या large of quantities of it is harmful to the plant, and glass screens are equipped to the most UV light and light below the range of 325 नॅनोमीटर. की जर तुम्ही खूप साऱ्या प्रमाणामध्ये UV रेज फॉल्स होत असतील तुमच्या ग्रीन हाऊसवरती किंवा त्या प्लांटवरती तर इट इज हार्मफुल टू द प्लांट. आणि जर ग्लास स्क्रीन जी आहे ती तुमची ऑपेक असायला पाहिजे, जेणेकरून UV रेज जी आहे किंवा UV लाईट्स जी आहेत ती काय केली पाहिजे, कंट्रोल केली पाहिजे. नाहीतर जे UV रेज जे आहे ते आपल्या प्लांटसाठी हार्मफुल आहे. आता UV रेजची वेवलेंथ सांगितलेली आहे 400 नॅनोमीटर. ओके, त्यानंतर विजिबल लाईट जी आहे जी मोस्ट युजफुल आहे आपल्या प्लांटच्या ग्रोथसाठी, तर त्याची वेवलेंथ 400 to 700 नॅनोमीटर इतकी असते. व्हाईट लाईट किंवा विजिबल लाईट असं त्याला म्हणतात. तर विजिबल लाईटची वेवलेंथ आहे 400 to 700 नॅनोमीटर. त्यानंतर आहे इन्फ्रारेड लाईट 700 to 750 नॅनोमीटर. ओके, आता ह्याचा सुद्धा आपल्या फोटोसिंथेसिस प्रोसेसवरती अफेक्ट होतो. म्हणजे इन्फ्रारेड रेज अफेक्ट प्लांट्स बिसाइड कॉझिंग फोटोसिंथेसिस वरती नाही, पण तुमच्या प्लांटवरती प्लांट डॅमेजिंगसाठी वगैरे इन्फ्रारेड रेजचा लॉस होऊ शकतो. इन्फ्रारेड रेज ऑफ लॉंगर वेवलेंथ्स आर नॉट इन्व्हॉल्व्ड इन द प्लांट प्रोसेस. दिस विजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट दॅट इज युज्ड इन फोटोसिंथेसिस. म्हणजे ओनली विजिबल लाईट जी आहे तीच फोटोसिंथेसिससाठी यूज होते. जे इन्फ्रारेड आणि UV रेज जे आहेत ते तुमच्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काहीही काम करत नाहीत, नॉट इन्व्हॉल्व्ड इन द प्लांट प्रोसेस. ओके, पण विजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट किंवा व्हाईट लाईट जे आपण मगाशी म्हणालो तर ती युज्ड इन फोटोसिंथेसिस. इन द ब्लू अँड रेड बँड्स द फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी इज हायर. When the blue light alone is supplied to plant, the growth is retarded and the plant become hard and dark in color. जेव्हा ब्लू आणि रेड बँड्स असतात आपल्या विजिबल लाईट्सच्या स्पेक्ट्रममध्ये डिफरंट विबजर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे कलर असतात. तर ब्लू रेंजमधले जी लाईट आहे किंवा रेड रेंजमधली लाईट आहे ती आपल्या फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटीवरती कशा पद्धतीनं फरक पडते पहा. तर जेव्हा ब्लू लाईट जी आहे जी जेव्हा प्लांटवरती सप्लाय होते तर तुमच्या प्लांटची ग्रोथ रिटार्ड होते आणि त्यामुळे त्या प्लांटचा जो कलर आहे तो डार्क होतो आणि द प्लांट बिकम हार्ड. अँड वेन द प्लांट आर ग्रोन अंडर रेड लाईट द ग्रोथ इज सॉफ्ट अँड इंटरनोड्स आर लॉंग अँड रिझल्टिंग द टॉल प्लांट. ब्लू लाईट जर त्याच्यावरती फॉल्स होत असेल तर ते प्लांटची ग्रोथ रिटार्ड होते, डॉर्फनेस त्याच्यामध्ये येतो आणि त्याच पद्धतीने त्यांचा जो कलर आहे तो डार्क असतो. आणि जेव्हा रेड रेज अंडर जर प्लांट एखादं ग्रो होत असेल तर तिथं ते प्लांट सॉफ्ट असतं. त्याचप्रमाणे त्याचे जे इंटरनोड्स आहेत त्याची लेंथ लॉंग असते आणि रिझल्टिंग जे होल प्लांट आहे त्याची हाईट जास्त असते. टॉल प्लांट्स रिझल्ट आपल्याला दिसून येतो. कळालं? तर अशा पद्धतीनं बँड्स तुम्ही तिथं लाईटच्या डिफरंट बँड्स म्हणू शकतो आपल्याला. तर आता इथं ग्रीन हाऊसचा मेन आपला उद्देश काय आहे की आपण स्वतः कंट्रोल करणार आहे, म्हणजे आपण एन्व्हायरमेंटल कंडिशन कंट्रोल करणार आहे. तर अशा पद्धतीने जर ब्लू रेज
किंवा ब्ल्यू लाईट अंडर जर एखादं प्लांट ग्रो करत असाल तर ते डॉर्कनेस त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि जर रेड रे मध्ये जर तुम्ही ग्रो करत असाल तर तिथे तुम्हाला टॉल प्लांट्स मिळू शकतात. Visible light of all wavelengths is readily utilized in photosynthesis. तो पॉइंट आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट फोटोसिंथेसिससाठी यूज होणारी लाईट आहे विजिबल लाईट किंवा त्याला व्हाईट लाईट असं पण म्हटलं जातं. तर लाईटचा काय काय प्लांट ग्रोथ वरती फरक पडतो लक्षात आलंय तुमच्या. जेव्हा आपण ग्रीन हाऊस मध्ये कुठलाही प्लांट ग्रोथ करत असेल तर लाईट किंवा लाईटची इंटेन्सिटी आणि वेवलेंथ वगैरे ह्या सर्व पॉईंट आपण कन्सिडर केले पाहिजे की आपल्याला तिथं कोणत्या पद्धतीने कोणता प्लांट घेतोय आणि त्या प्रत्येक प्लांटनुसार लाईट इंटेन्सिटीची रिक्वायरमेंट चेंज होतीये. तर त्या ग्रीन हाऊसमध्ये कंडिशन कशी कंट्रोल करायची यासाठी हा कंपोनंट खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट जो कंपोनंट आहे तो आहे टेम्परेचर. जेव्हा आपण एखादं प्लांट ग्रीन हाऊसमध्ये असेल तर नॉर्मली आपल्याला माहिती की प्रत्येक प्लांटसाठी टेम्परेचर रिक्वायरमेंट डिफरंट असते. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ लेवल ऑफ हीट प्रेझेंट. म्हणजे तुमच्या सराउंडिंगमध्ये किंवा सरफेसवरती जी हीट प्रेझेंट आहे त्याच्यावरून तुमचं टेम्परेचर लेवल मेजर केली जाते. तर हे जे टेम्परेचर आहे तुमच्या प्लांट ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्युमिड कंडिशनमध्ये किंवा समर डेजमध्ये किंवा विंटर डेजमध्ये कोणते कोणते प्लांट घेतले जातात किंवा कोणतं कोणतं क्रॉप ग्रो केलं जातं. प्रत्येकाचं सीझन डिफरंट असतं. ऑल क्रॉप्स हॅव टेम्परेचर रेंज इन विच दे कॅन ग्रो वेल. म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंटनुसार ते त्याची ग्रोथ तर त्या सीझनमध्ये प्रॉपरली ग्रोथ होत असते. बिलो द रेंज the plant life process stop due to the ice formation within the tissue and cells are possibly punctured by ice crystal. तर असं जेव्हा तुमची रिक्वायरमेंट असते टेम्परेचरची त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर जर असेल तर प्लांटसाठी ते हार्मफुल आहे. प्लांट डॅमेज होऊ शकतं. म्हणजे ड्यू टू द आईस फॉर्मेशन इन टिश्यू. तर त्या प्लांटच्या टिश्यू आणि सेलमध्ये आईस फॉर्मेशन होतं बिकॉज तिथं टेम्परेचर तुमच्या रेंजपेक्षा कमी झालेलं आहे. म्हणजे कमी टेम्परेचरमुळे काय झालेलं आईस फॉर्मेशन होतं आणि पॉसिबली आईस क्रिस्टल तिथं डेव्हलप झाल्यामुळे किंवा आईस क्रिस्टल तयार झाल्यामुळे तिथं घेऊ शकतात. तुमचं प्लांट जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. At the upper extreme, enzyme become inactive and again process essential for the life cease. आणि जर खूप जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर असेल तर ते एन्झाईम्स जे आपल्याला प्लांटच्या ग्रोथसाठी उपयोगाचे असतात ते एन्झाईम्स जे आहेत एन्झाईम्सचं काय काम असते की बायोलॉजिकल रिएक्शन्स असतील किंवा बायोकेमिकल रिएक्शन्ससाठी ते एन्झाईम्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. त्याचे कॅटलिस्ट म्हणजे जेवढे काही रिएक्शन्स होत असतात आपल्या प्लांटमध्ये ग्रोथमध्ये त्याच्या रिप्रोडक्शन सिस्टममध्ये तर तिथं ज्या एन्झाईम इम्पॉर्टंट असतात आणि जर तिथं टेम्परेचर जर एक्स्ट्रीम असेल तर ते एन्झाईम काय होतात इनॅक्टिव्ह होतात. एन्झाईम इनॅक्टिव्ह झाल्यामुळे तुमच्या प्लांटची प्रोसेस किंवा प्लांटची जी लाईफ आहे ती सीज होते म्हणजेच एंड होतो त्याचा किंवा ते प्लांट मरून जातं. एन्झाईम्स आर बायोलॉजिकल रिॲक्शन कॅटलिस्ट अँड आर हीट सेन्सिटिव्ह. एन्झाईम्स हीट सेन्सिटिव्ह असल्यामुळे जर जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच ॲव्हरेज रेंजपेक्षा जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर असेल तर एन्झाईम्स बिकम इनॲक्टिव्ह. ऑल बायोकेमिकल रिॲक्शन्स इन प्लांट आर कंट्रोल्ड बाय द एन्झाईम्स. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की जर कमी टेम्परेचर असेल टेम्परेचर रेंजपेक्षा बिलो टेम्परेचर असेल तर काय होतं की आईस फॉर्मेशन होतं इन द सेल्स ऑर टिश्यूज आणि पॉसिबली आईस क्रिस्टलमुळे ते प्लांट पंक्चर्ड किंवा प्लांट डॅमेज होऊ शकतं. त्याचप्रमाणे जर एक्स्ट्रीम कंडिशन असेल टेम्परेचरची तर एन्झाईम इनॅक्टिव्ह होतात. एन्झाईम्स जे आहेत ते तुमच्या प्लांट रिॲक्शनमध्ये ॲज अ कॅटलिस्ट काम करत असतात. दे आर हीट सेन्सिटिव्ह आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर इथं असेल तर ते इनॅक्टिव्ह झाल्यामुळे प्लांटची ग्रोथ खुंटते. The rate of reaction controlled by the enzyme often double or triple for each rise of temperature by 10 degree Celsius. जर तुमचं 10 डिग्री सेल्सिअसनी जरी टेम्परेचर इन्क्रीज और डिक्रीज जर झालं तर तुमच्या प्लांटवरती रिॲक्शन त्याची होऊ शकते किंवा प्लांटवरती त्याचा लगेच फरक दिसून येतो. त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन कंट्रोल बाय द एन्झाईम जर तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन त्या एन्झाईमचा कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे टेम्परेचर मधलं रायझिंग 10 डिग्री सेल्सिअसचं राईज असू दे किंवा 10 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर कमी होऊ दे तर तिथं तुम्ही प्रॉपरली कंट्रोल ठेवला पाहिजे. अंटिल ऑप्टिमम टेम्परेचर इज रीच. म्हणजे तुम्ही ऑप्टिमम टेम्परेचरपर्यंत ते टेम्परेचर आणण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे जर टेम्परेचर जास्त असेल तर तुम्हाला टेम्परेचरपर्यंत आणण्यासाठी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. तर जेव्हा टेम्परेचर किंवा हीट जास्त असतं तेव्हा आपण व्हेंटिलेशन असतील किंवा कूलिंग पॅड्स वगैरे तिथं प्रोव्हाइड करत असतो. याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणार आहे की एखाद्या कंडिशनवरती कंट्रोल कसं करायचं यासाठीचे काही काही इक्विपमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत फॉर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. तर त्याचा पण पुढे आपण स्टडी करणार आहे. फर्दर इन्क्रीज द टेम्परेचर बिगिन्स टू सप्रेस द रिॲक्शन अँड फायनली स्टॉप इट. म्हणजे तेच सेम आहे की जर टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर काय होतं की तुमचे प्लांटची ग्रोथची रिॲक्शन आहे ती सप्रेस होते
आणि फायनली स्टॉप इट द लाईफ इट सेज. ओके, greenhouse crops are grown at a day temperature. Greenhouse crops are grown at a day temperature which are 3 to 6 degrees Celsius higher than the night temperature on cloudy days and 8 degree higher in clear days. आता जे ग्रीनहाऊस क्रॉप्स जे डे टेम्परेचर आहे ते 3 to 6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जास्त असलं पाहिजे, म्हणजे तुमच्या ऑप्टिमम टेम्परेचरपेक्षा 3 to 6 डिग्री सेल्सिअस हायर टेम्परेचर असलं पाहिजे दॅन द नाईट टेम्परेचर ऑन क्लाउडी डेज. म्हणजे तुमचं नाईट टेम्परेचर जे आहे क्लाउडी डेज जर असतील आणि त्याच्यामध्ये तुमचं नाईटचं जे टेम्परेचर जे आहे त्याच्यापेक्षा डेचं टेम्परेचर 3 to 6 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. ओके, आणि जे क्लिअर डेज असतील म्हणजे समरी डेज असतील तर त्यावेळी तुमच्या नाईट टेम्परेचरपेक्षा डेचं टेम्परेचर 8 डिग्री सेल्सिअसने हायर असलं पाहिजे. ओके, ग्रीन हाऊस मध्ये एखादा प्लांट तुम्ही ग्रोथ करत असाल, आता समर सीझन सुरू आहे तर समर सीझन मध्ये काय असलं पाहिजे, रात्रीच्या टेम्परेचरपेक्षा डेचं टेम्परेचर तिथं 8 डिग्री सेल्सिअसनी जास्त तुम्ही तिथं कंट्रोल केलं असलं पाहिजे ग्रीन हाऊसमध्ये. आणि जर कोल्ड सीझन असेल तर त्यावेळी मात्र 3 to 6% इन्क्रीज केलं पाहिजे. द नाईट टेम्परेचर ऑफ ग्रीन हाऊस क्रॉप इज इन द रेंज ऑफ 7 to 21 डिग्री सेल्सिअस. ग्रीन हाऊस क्रॉप जे आहे आणि त्याच्यासाठी नाईट टेम्परेचर किती असलं पाहिजे, 7 to 71 डिग्री सेल्सिअस पर्यंतच त्याचं रात्रीच्या वेळेचं टेम्परेचर असलं पाहिजे, तर ते आपण तिथं मेंटेन करायला पाहिजे. तर इथं सुद्धा सेम आहे की प्रत्येक प्लांट टू प्लांट किंवा क्रॉप टू क्रॉप टेम्परेचर रिक्वायरमेंट चेंज होते. म्हणजे प्रिमुला किंवा मॅथिओला इंकाना आणि कॅल्सिओलारा या टाईपचे जे प्लांट्स आहेत तर त्याची 7 डिग्री सेल्सिअसला प्रॉपर ग्रोथ होते किंवा बेस्ट ग्रोथ त्याची कधी होते 7 डिग्री सेल्सिअसला होते. मग कार्नेशन प्लांट जे आपण मगाशी सांगितलं की जे समरी डेजमध्ये प्रॉपरली ग्रोथ होतं, त्याचप्रमाणे सिनेरिया हे जे प्लांट आहेत ते 10 डिग्री सेल्सिअसला ग्रोथ होतात. त्याचप्रमाणे रोज जे आहे त्याला 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं, म्हणजे जास्त टेम्परेचर रोजच्या प्लांटसाठी लागतं. त्याचप्रमाणे क्रिसॅन्थेमम आणि पॉइन्सेंटिया या प्लांटसाठी 17 to 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. आणि त्याचबरोबर आफ्रिकन व्हायोलेट्स हे जे प्लांट आहे आफ्रिकन व्हायोलेट त्याला 21 to 22 डिग्री सेल्सिअस प्लांट टेम्परेचर अवेलेबल म्हणजे असायला पाहिजे. तर तुम्हाला प्रॉपर रेंज किती सांगितली होती की जर नाईट टेम्परेचर जर पाहायचं असेल तर 7 to 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुमचं टेम्परेचर असायला पाहिजे. आणि प्रत्येक प्लांट टू प्लांट किंवा क्रॉप टू क्रॉप टेम्परेचर चेंज होत असतं. फॉर रोज 16 डिग्री सेल्सिअस, त्याचबरोबर कार्नेशनसाठी 10 डिग्री सेल्सिअस, आणि सगळ्यात कमी सांगितलं होतं की प्रिम्युला किंवा मॅथिओला इंकाना आणि कॅल्सिओलेरा त्याच्यासाठी 7 डिग्री सेल्सिअस. आफ्रिकन व्हायोलेटसाठी 21 to 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गरजेचं असतं. तर त्याच्यानंतरचं मोस्ट मायक्रो क्लायमॅटिक कंडिशनमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे की रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे ग्रीन हाऊस सिस्टम जी आहे ती एक क्लोज्ड सिस्टम आहे. म्हणजे सगळं जे तुम्ही एन्व्हायरमेंटल कंडिशन जे तुम्ही तिथं प्रोड्यूस करत असता किंवा कंट्रोल करत असता तर ती एका क्लोज्ड लूप मधल्या त्या हाऊसमध्ये तुम्ही कंट्रोल करत असता. तर ॲज अ ग्रीन हाऊस इज अ क्लोज स्पेस, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ ग्रीन हाऊस एअर विल बी मोर इन कम्पेअर्ड टू द अँबिएंट एअर. आणि त्यामुळं एक क्लोज एन्व्हायरमेंट म्हणजे क्लोज स्पेस असल्यामुळे काय होतं की जे आपले रेग्युलर अँबिएंट एअरचं जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला तिथं आतमध्ये जास्त ह्युमिडिटी मिळत असते. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असतं, म्हणजे ज्या हवेमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं किंवा हवेमधल्या मॉइश्चरच्या कंटेंटमध्येच रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, तर ड्यू टू द मॉइश्चर ॲडेड बाय द इव्हॅपोट्रान्सपिरेशन प्रोसेस द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन ग्रीन हाऊस सिस्टीम इज ग्रेटर दॅन द अँबिएंट एअर. ओके, अँबिएंट एअरपेक्षा रिलेटिव्ह ह्युमिडिटी ग्रीन हाऊसची जास्त असते, कारण की इव्हॅपोट्रान्सपिरेशन प्रोसेसमुळे. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक प्लांट जे आहे त्याच्यामध्ये इव्हॅपोट्रान्सपिरेशन प्रोसेस होत असते. तर इव्हॅपोट्रान्सपिरेशन प्रोसेसमुळे काय होतं की मॉइश्चर वेपर्स त्या ट्रान्सपिरेशन प्रोसेसमुळे वेपर्स जे आहेत ते त्या हवेमध्ये ग्रीन हाऊसमध्ये जी स्पेस आहे तर त्या हवेमध्ये मॉइश्चर ॲड होत जातं आणि त्याच्यामुळे रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीज होते. सम ऑफ द मॉइश्चर इज टेकन अवे बाय द एअर लिव्हिंग फ्रॉम द ग्रीन हाऊस ड्यू टू व्हेंटिलेशन. आता अशा वेळी रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर जास्त असेल तर त्याला आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. तर त्यासाठी काय प्रोव्हाइड केलं जातं तर ग्रीन हाऊसेस विथ द व्हेंटिलेशन, ग्रीन हाऊसला व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून ग्रीन हाऊसच्या आतलं जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे इन्क्रीज झालेली रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला काय करायची कंट्रोल करायची. तर त्यासाठी ती आतली जी मॉइस्ट एअर आहे ती लीव्ह केली जाते.
ग्रीन हाऊसमधून बाहेर टाकले जाते. त्याच्यासाठी व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे फॅन वगैरे प्रोव्हाइड केले जातात. आणि किंवा तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की काही ठिकाणीचे नेट्स ओपन करण्यासाठीचे पण आपल्याला अवेलेबिलिटी असली पाहिजे, जेणेकरून ते रिलेटिव्ह ह्युमिडिटी वगैरे आपल्याला कंट्रोल करायचे असेल तर तो नेट आहे किंवा त्याचे कव्हरिंग मटेरियल आहे ते आपण 50 किंवा 100% ओपन करता येण्याची फॅसिलिटी तिथं प्रोव्हाइड करायला असायला पाहिजे. हा जो पॉईंट आहे तुम्ही कुठं वाचला तुमच्या लक्षात आहे का? कोणाला आठवलं तर त्यांनी सांगायचं. इन ऑर्डर टू मेंटेन द डिझायरेबल रिलेटिव्ह ह्युमिडिटी लेवल्स, प्रोसेसेस लाईक ह्युमिडिफिकेशन अँड डिह्युमिडिफिकेशन आर कॅरिड आउट. तर ज्यावेळी तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी, डिझायरेबल रिलेटिव्ह ह्युमिडिटीची लेवल जर मेंटेन करायची असेल तर दोन प्रोसेस आहेत, एक तर ह्युमिडिफिकेशन आणि दुसरी आहे डिह्युमिडिफिकेशन. ओके, तर त्याच्यामध्ये फॉर मोस्ट क्रॉप द ॲक्सेप्टेबल रेंज ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 50 to 80%. म्हणजे मोस्टली क्रॉपची ॲव्हरेज रेंज किती आहे? 50 to 80% रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोस्टली क्रॉपला गरजेची असते. हावेवर द प्लांट प्रोपगेशन वर्क, प्लांटचं प्रोपगेशन करत असते वेळी मात्र त्याला 90% पर्यंतची रिलेटिव्ह ह्युमिडिटी गरजेची असते. तर कितीपर्यंत रेंज सांगितलेली आहे? ॲक्सेप्टेबल रेंज 50 to 80% आणि फॉर प्रोपगेशन इट इज अप टू 90%. ओके, इन समर डेज ड्यू टू सेन्सिबल हीट ॲडिशन इन द डे टाईम and in winter days increasing the nighttime temperature of greenhouse air, more sensible heat is added causing the reduction in relative humidity of air. म्हणजे समर डेजमध्ये काय होत असतं किंवा जेव्हा फुल्ली सोलर रेडिएशन्स अवेलेबल असतात त्यावेळी काय होत असतं की सेन्सिबल हीट ॲड होत असते तुमच्या डे टाईममध्ये. म्हणजे डे टाईममध्ये फुल्ली आपल्याला हीट ॲडिशन होत असते किंवा त्या एअरमध्ये हीट मोस्टली ॲड होत असते. विंटर सीझनमध्ये काय होत असतं की नाईट टाईमचं जे टेम्परेचर आहे, इन्क्रीजिंग द नाईट टाईम टेम्परेचर ऑफ ग्रीन हाऊस एअर. तुम्हाला काय गरजेचं असतं की समर डेजमध्ये काय करायला पाहिजे की जे हीट इन्क्रीज झालेली असते ग्रीन हाऊसमधली तर ती तुम्हाला ती कमी केली पाहिजे. आणि विंटर डेजमध्ये काय केलं पाहिजे की आतलं टेम्परेचर जे कूल असणार आहे तिथं तुम्हाला हीट ॲड केली पाहिजे. म्हणजे त्या ग्रीन हाऊसमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा हीट ॲड करावी लागते. बिकॉज प्लांट्स आर मोर सेन्सिबल टू द हीट. म्हणजे हीट सेन्सिबल प्लांट असतात. जर तुमची हीट इन्क्रीज होत असेल तर तिथं प्लांट डॅमेज होण्याची शक्यता असते किंवा हीट जर तुमची चेंज होत असेल तर तिथं तुमच्या प्लांटवरती रिडक्शन होऊ शकतं. त्याचप्रमाणे तुमची ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन एअर, म्हणजे तुमच्या एअरमधली रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर प्रॉपरली तिथं त्याला मिळाली नाही, 50 to 80% ॲक्सेप्टेबल रेंज सांगितलेली आहे, तर तिथं तुमच्या प्लांटच्या ग्रोथमध्ये रिडक्शन होऊ शकतं. आता ह्युमिडिफिकेशन प्रोसेस कधी केली जाते तर इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड्स अँड फॉगिंग सिस्टीम ऑफ ह्युमिडिफिकेशन आर एम्प्लॉइड. म्हणजे ह्युमिडिफिकेशनमध्ये काय केलं जातं की कूलिंग पॅड्स, इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड्स किंवा फॉगिंग सिस्टीम प्रोव्हाइड केली जाते. म्हणजेच काय केलं जातं की जेव्हा समरी सीझन असतो किंवा जेव्हा जास्त हीट आपल्या ग्रीन हाऊसच्या सराउंडिंगमध्ये असते तर त्यावेळी काय केलं जातं की ती जास्त प्रमाणातली जी हीट आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे. तर त्यासाठी कूलिंग पॅड्स यूज केले जातात तुमच्या ग्रीन हाऊसच्या वॉलवरती. इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग पॅड्स यूज केले जातात. त्याचबरोबर पॅड प्लस फॅन टाईपची सिस्टीम असते, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही फॅन प्रोव्हाइड करून काय करता की जे आतलं जास्त जास्त हीट असते ती हीट बाहेर टाकण्यासाठी फॅन्स प्रोव्हाइड केले जातात ग्रीन हाऊससाठी. त्याचबरोबर फॉगिंग सिस्टीम. आता फॉगिंग सिस्टीममध्ये पण काय केलं जातं तर तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये एक पाईप प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्या थ्रू फॉग त्या प्लांटवरती स्प्रे केला जातो. तर त्याच्यामध्ये पण काय केलं जातं जर जे ग्रीन हाऊसमधलं जे हाय टेम्परेचर आहे किंवा ती हीट जी आहे ती बाहेर काढण्यासाठी, फॉर रिमूव्हल ऑफ हीट, एक्सेस हीट बाहेर टाकण्यासाठी फॉगिंग सिस्टीम त्याचबरोबर कूलिंग पॅड्स ह्या सिस्टीम यूज केल्या जातात. तर हाय इंटेन्सिटी किंवा हाय हीटला रिमूव्ह करण्यासाठी किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी करण्यासाठी ह्युमिडिफिकेशन प्रोसेस केली जाते. त्याचबरोबर इफ ह्युमिडिटी इज हाय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज हाय तर व्हेंटिलेटर्स, केमिकल डिह्युमिडिफायर्स आणि कूलिंग कॉइल्स प्रोव्हाइड केले जातात. तर त्याला आपण डिह्युमिडिफिकेशन असं म्हणतो. कळालं? जेव्हा तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीज करायची असते त्यावेळी तुम्ही कूलिंग पॅड्स आणि फॉगिंग सिस्टीम यूज करतो आणि जेव्हा तुम्हाला ह्युमिडिटी कमी करायची असते त्यावेळी व्हेंटिलेटर्स, व्हेंटिलेशन आणि कूलिंग कॉइल्स किंवा डिह्युमिडिफायर प्रोव्हाइड करत असतात. ओके, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं मॅनेज करण्यासाठीच्या दोन इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत, ह्युमिडिफिकेशन आणि डिह्युमिडिफिकेशन. डिह्युमिडिफिकेशन म्हणजे त्याचं कमी करणे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी करणे, आणि ह्युमिडिफिकेशन म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीज करणे. ओके,
त्याच्यासाठीचे पॉईंट्स जे आहेत किंवा त्याच्यासाठीचे जे कंट्रोल्स मेजर्स आहेत की इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग फॅट्स असतील किंवा फॉगिंग सिस्टीम ऑफ ह्युमिडिफिकेशन असेल, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या पॉईंटमध्ये आहे. तर हे कोणते कोणते इक्विपमेंट्स तिथे यूज केले जातात, कोणती सिस्टीम यूज केली जाते. इन समर डेज तुमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला इन्क्रीज करायची असेल तर त्यासाठी रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त आहे म्हणजेच काय आहे, तर तिथल्या वातावरणामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त आहे आणि तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी आहे म्हणजे काय आहे, तर मॉइश्चर एअरमधलं मॉइश्चर कंटेंट कमी आहे. त्यामुळे तुमचं काय म्हणू शकतो की ड्रॉप कंडिशन म्हणू शकतो आपण, किंवा जेव्हा समर डेजमध्ये ही कंडिशन तुम्हाला दिसून येते, ज्या ठिकाणी आपल्याला ह्युमिडिफिकेशन करणं गरजेचं असतं आणि क्लाउडी आणि कूल कंडिशनमध्ये तुम्हाला डिह्युमिडिफिकेशन करणं गरजेचं असतं. आता व्हेंटिलेशन म्हणजे तुमच्या प्लांटसाठी प्रॉपर व्हेंटिलेशन असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रीन हाऊस घेता तर तिथं क्लोज स्पेस असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये काय होतं की एअरचं व्हेंटिलेशन तिथं प्रॉपरली असायला पाहिजे, याचा तुम्ही कंट्रोल तिथे ठेवला पाहिजे. फॉर आयदर रिड्युसिंग द टेम्परेचर और फॉर रिप्लेनिशिंग कार्बन डायऑक्साइड सप्लाय और फॉर मॉडरेटिंग द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ एअर, व्हेंटिलेशन इज इम्पॉर्टंट. म्हणजे जेव्हा तुम्हाला टेम्परेचर रिड्यूस करायचं असेल किंवा तुम्हाला कार्बन डायऑक्साईडला पुन्हा त्याच्यामध्ये रिप्लेनिशिंग करायचं असेल, त्याचा सप्लाय रिप्लेनिश करायचं, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तिथं एअर तिथं खेळती राहिली पाहिजे, म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे ग्रीन हाऊसमध्ये. व्हेंटिलेशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तेच तिथं हवेत जी विंड आहे ती अशी वाहती राहिली पाहिजे. फॉर मॉडरेटिंग द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ एअर, म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला माहिती सांगितलं की डिह्युमिडिफिकेशन मध्ये आपण काय करत असतो की व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर हाय असेल आणि त्याचं रिडक्शन करायचं असेल तर तिथं आपल्याला व्हेंटिलेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे व्हेंटिलेशन कुठं कुठं लागतं बघा, जेव्हा तुम्हाला टेम्परेचर हायर टेम्परेचर रिड्यूस करायचं असेल तर, किंवा कार्बन डायऑक्साईडचं सप्लाय रिप्लेनिश करायचं असेल तर, त्याच पद्धतीने रिलेटिव्ह ह्युमिडिटीला मॉडरेट करायचं असेल तर व्हेंटिलेशन प्रोसेस इज इम्पॉर्टंट. तर एअर टेम्परेचर अबाव 35 डिग्री सेल्सियस आर जनरली नॉट सुटेड फॉर द क्रॉप्स इन ग्रीन हाऊसेस. जर ते आपण इम्प्रॉपर असतील तर ते प्रॉपर करून घ्या, त्याला ओके, कंटिन्यू करूया. तर काय सांगितलं, व्हेंटिलेशन कुठे कुठे लागतं, टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी, कार्बन डायऑक्साईड रिप्लेनिश करण्यासाठी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी करण्यासाठी. एअर टेम्परेचर जर 35 डिग्री सेल्सिअसच्या अबव असेल आर जनरली नॉट सुटेड फॉर द क्रॉप्स इन ग्रीन हाऊसेस. ग्रीन हाऊसेस मधल्या प्लांटच्या ग्रोथसाठी 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर ते हार्मफुल असतं. इट कंट्रोल्स बाय प्रोव्हाइडिंग ॲडिक्वेट व्हेंटिलेशन. म्हणजे त्या ग्रीन हाऊसमध्ये तुम्ही प्रॉपर व्हेंटिलेशन जर प्रोव्हाइड केलं तर तुम्ही ते टेम्परेचर करू शकता, ॲडिक्वेट टेम्परेचर तुम्ही तिथं प्रोव्हाइड करू शकता, म्हणजे तुम्हाला तिथं अवेलेबल होऊ शकतं. म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये तुम्हाला एकतर ती कॉम्पॅक्ट स्पेस असल्यामुळे काय आहे की तुम्हाला तिथं व्हेंटिलेशनची प्रॉपर गरज आहे. तर अशा वेळी टेम्परेचर जर जास्त असेल, समरी डेज असतील तर तिथं काय होऊ शकतं की कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये ते टेम्परेचर आत कॉम्पॅक्ट होतं, त्यामुळे काय होतं की त्यातली हीट असेल किंवा त्याचं टेम्परेचर असेल तर ते इन्क्रीज होऊ शकतं. तर ते 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जाता कामा नये, कारण की ते आपल्या प्लांट ग्रोथसाठी हार्मफुल असतं. तर त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केले जातात बाय नॅचरल और फोर्स्ड. म्हणजे नॅचरल किंवा फोर्स टाईपचे व्हेंटिलेशन तुम्ही तिथे प्रोव्हाइड करू शकता. आता नॅचरल व्हेंटिलेशन आणि फोर्स व्हेंटिलेशन, आता फोर्समध्ये तुम्ही सांगू शकता की फॅन वगैरे प्रोव्हाइड करून तुम्ही व्हेंटिलेशन करू शकता. तर इन केस ऑफ स्मॉल ग्रीन हाऊसेस म्हणजे 6 मीटर वाईडचे 6 मीटर वाईड पर्यंतचे जे ग्रीन हाऊसेस आहेत, 1 पासून 6 मीटर वाईड पर्यंतचे जे ग्रीन हाऊसेस आहेत तिथं आपण नॅचरल व्हेंटिलेशन देऊ शकतो ड्युरिंग स्प्रिंग अँड ऑटम सीझन. आणि फॅन व्हेंटिलेशन म्हणजे त्याला आपण फोर्स व्हेंटिलेशन असं म्हणतो. तर अशा ठिकाणी
आपण एअर टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी फोर्स व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करू शकतो. जर तुमचं 6 मीटरपेक्षा जास्त मोठं असं ग्रीन हाऊस असेल तर तिथं नॅचरल व्हेंटिलेशनपेक्षा तुम्ही फॅन व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करून टेम्परेचर आणि ह्युमिडिटी कंट्रोलमध्ये आणू शकता. तर व्हेंटिलेशन लक्षात आलं की व्हेंटिलेशन कशासाठी 3 पॉईंट्स आहेत तुमचं टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिड्यूस करण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साईडचा सप्लाय रिप्लेनिश करण्यासाठी व्हेंटिलेशन गरजेचं असतं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे की कार्बन डायऑक्साईड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट और इट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्लायमॅटिक कंडिशन रिक्वायर्ड फॉर प्लांट ग्रोथ. कारण की फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल ते प्ले करत असतात ॲज वेल ॲज विथ द हेल्प ऑफ लाईट एनर्जी. लाईट एनर्जी बरोबर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं रिॲक्शन होऊनच आपल्याला कार्बोहायड्रेट्स अवेलेबल होतात, म्हणजेच केमिकल एनर्जी आपल्याला तिथं मिळत असते. कार्बन इज अन इसेन्शियल प्लांट न्यूट्रियंट अँड इट इज प्रेझेंट इन द प्लांट इन ग्रेटर क्वांटिटी दॅन एनी अदर न्यूट्रियंट. प्लांटमध्ये कोणत्याही न्यूट्रियंटपेक्षा सर्वात जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असणारा न्यूट्रियंट आहे कार्बन. तर कार्बन हा सर्वात इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे. तर त्यामुळे आपल्याला काय होतं की अबाउट 40% ऑफ ड्राय मॅटर ऑफ प्लांट इज कंपोज्ड ऑफ कार्बन. प्लांटमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होणारा न्यूट्रियंट आहे कार्बन. आणि जेव्हा तुम्ही एखादा कार्बनचा ड्राय मॅटर तुम्ही चेक करता तर त्याच्यामध्ये 40% कार्बनच अवेलेबल असतं. एवढं कार्बन आपल्या प्लांटमध्ये अवेलेबिलिटी असते कार्बनची. तर आता अंडर नॉर्मल कंडिशन कार्बन डायऑक्साईड एक्झिस्ट इन ॲटमॉस्फिअर अबाउट 0.03%. म्हणजेच नॅचरल मध्ये आपल्या नेचरमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये कार्बन डायऑक्साईड किती प्रमाणात आहे 0.03%. आणि त्याला जर PPM मध्ये चेक करायचं असेल तर 345 PPM मध्ये अवेलेबल असतं. तर आता वेन फोटोसिंथेसिस ऑकर्स अंडर नॅचरल लाईट द प्लांट ड्रॉ डाऊन द लेवल ऑफ CO2 टू बिलो 200 PPM. जर फोटोसिंथेसिस आपल्याला करायची असेल आणि त्याच्यासाठी CO2 कार्बन डायऑक्साईड आपण यूज करत असतो फोटोसिंथेसिस रिॲक्शनमध्ये. तुम्हाला माहिती आहे जर फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केल्याच्या नंतर ते जे लेवल आहे कार्बन डायऑक्साईडची ती 200 PPM पर्यंत डिक्रीज होते. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे की ती लेवल ती प्रॉपर किंवा ॲडिक्वेट रिक्वायरमेंट पर्यंत त्याला आणलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल अंडर द सर्कमस्टन्सेस इनफिल्ट्रेशन और व्हेंटिलेशन इन्क्रीजेस कार्बन डायऑक्साईड लेवल. आता तुम्हाला मग हे सांगितलं की व्हेंटिलेशन कशासाठी, तर कार्बन डायऑक्साईडचं सप्लाय इन्क्रीज करण्यासाठी व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतं. तर हा जेव्हा फोटोसिंथेसिस प्रोसेस झाल्यानंतर कार्बनची अवेलेबिलिटी कमी होणार आहे, म्हणजे 200 PPM पर्यंत कार्बन कमी होणार आहे. तर तो तुम्हाला परत लेवलमध्ये आणण्यासाठी व्हेंटिलेशन किंवा इन्फिल्ट्रेशन प्रोसेस करायची आहे. वेन द आउटसाइड एअर इज ब्रॉट इन टू मेंटेन द ॲम्बियंट लेवल ऑफ द कार्बन डायऑक्साईड. म्हणजे तुम्हाला नेचरमधलं कार्बन डायऑक्साईडचं जे पर्सेंटेज आहे तर ते प्रॉपरली मेंटेन करायचं आहे. आणि त्यासाठी काय केलं जातं की व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जातं इन ग्रीन हाऊसेस. तर जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड चेक करतो तर कार्बन डायऑक्साईडमध्ये काय, तर कार्बन डायऑक्साईड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रियंट किंवा विच इज एसेन्शियल प्लांट न्यूट्रियंट प्रेझेंट इन द प्लांट. ज्याची ड्राय मॅटर जर तुम्ही एखाद्या प्लांटचा पाहत असाल तर 40% कार्बन आपल्याला तिथं कंपोज झालेला दिसून येतो. आता जर कार्बन डायऑक्साईड जर तुम्ही फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये यूज करत असाल तर तिथं काय होतं की ॲम्बियंट एअरमध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो 345 PPM म्हणजे पार्ट्स पर मिली. ओके, तर PPM 345 PPM किंवा त्याला पर्सेंटेजमध्ये बघायचं असेल तर 0.03% आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये यूज झालेलं कार्बन डायऑक्साईड कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपण काय करतो, व्हेंटिलेशन किंवा इन्फिल्ट्रेशन त्या ग्रीन हाऊसमध्ये प्रोव्हाइड करत असतो. ओके, तर आता आपण जे मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन्स ज्या आपण पाहिल्या की फॉर प्लांट ग्रोथ इन ग्रीन हाऊस सिस्टम. ग्रीन हाऊसमध्ये प्लांट ग्रोथसाठी प्रॉपर एन्व्हायरमेंट किंवा मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन्सची कशी रिक्वायरमेंट आहे किंवा त्याच्यावरती प्लांट कसा रिस्पॉन्स करतो याबद्दल आपण बघितलं. 5 पॉईंट बघितले, ज्याच्यामध्ये लाईट बघितली, टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, त्याचबरोबर व्हेंटिलेशन आणि कार्बन डायऑक्साईड. हे सर्वात इम्पॉर्टंट 5 पॉईंट म्हणजे पाहिले. जर त्याच्यावरती तुमच्या प्लांटची ग्रोथ त्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड असते. म्हणजे लाईट इंटेन्सिटी असेल किंवा लाईटचे वेव्हलेंथ असतील, वेगवेगळ्या टाईपच्या ज्या लाईट्स आहेत, UV, इन्फ्रारेड किंवा त्याचबरोबर आपलं विजिबल लाईट. जी विजिबल लाईट मी सांगितलं की तीच सर्वात जास्त
फोटोसिंथेसिसमध्ये तीच यूज केली जाते फोटोसिंथेसिससाठी. तर व्हिजिबल किंवा त्यालाच व्हाईट लाईट असंही म्हणलं जातं. तर फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आपण घेतली की कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस लाईट एनर्जी त्याच्या थ्रू आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्लस ऑक्सिजन अवेलेबल होतं. तर हे सर्व पॉईंट्स तुम्ही शॉर्टली व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे त्याचे मेन जे पॉईंट आहेत. आता टेम्परेचर जर असेल तर प्रत्येक क्रॉपसाठी वेगवेगळ्या टाईपचं टेम्परेचर तुम्हाला लागतं. कारण की टेम्परेचर जर इन्क्रीज होत असेल तर तुमचं प्लांट डॅमेज होऊ शकतं किंवा टेम्परेचर जर कमी असेल तर त्याची ग्रोथ ड्रॉपनेस होऊ शकतं. तर त्या पद्धतीनं तुम्ही डिफरंट प्लांट सांगू शकता की रोजसाठी 16 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर गरजेचं आहे. नाईट पिरियड असेल किंवा डे पिरियड असेल तर त्यामध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये टेम्परेचर गरजेचं आहे त्याबद्दल तुम्ही सांगू शकता. जेव्हा हीट जे आहे किंवा टेम्परेचर जे आहे इन्क्रीज होतं तेव्हा कशासाठी हार्मफुल आहे तर तुमचे एन्झाईम्स जे आहेत त्याच्यासाठी हे हाय टेम्परेचर हार्मफुल आहे. जर टेम्परेचर हाय असेल तर एन्झाईम्स इनॅक्टिव्ह होतात आणि एन्झाईम्स इनॅक्टिव्ह झाले तर प्लांटची ग्रोथ स्टॉप होते. आणि जर कमी असेल तर काय सांगितलं होतं की आईसचं फॉर्मेशन टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये डेव्हलप होतात. त्याच्यामुळे प्लांटची तिथं ग्रोथ होत नाही प्रॉपरली. ओके. त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी पाहिलं. रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये पण जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल तर त्याला प्रॉपरली लेवलमध्ये आणण्यासाठी म्हणजे किती सांगितली होती 50 to 80% सांगितली होती. आणि फॉर प्रोपगेशन अप टू 90%. तर 50 to 80%ची रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला जर हवी असेल तर तेव्हा ह्युमिडिफिकेशन आणि डिह्युमिडिफिकेशन या 2 प्रोसेस करायला सांगितलेलं आहे फॉर अचीव डिझायरेबल रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके. कारण की आपले जे प्लांट आहेत ते सेन्सिबल असतात टू हीट. आणि जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे मॉइश्चर कंटेंट जो आहे एअरमधला तो जास्त होत असेल किंवा कमी होत असेल तर त्यानुसार तुम्हाला ह्युमिडिफिकेशन आणि डिह्युमिडिफिकेशन प्रोसेस तिथं प्रोव्हाइड करायला पाहिजे. ह्युमिडिफिकेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कूलिंग पॅड्स आणि फॉगिंग सिस्टीम आणि डिह्युमिडिफिकेशनमध्ये व्हेंटिलेशन जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं सप्लाय इन्क्रीज करण्यासाठी त्याचबरोबर टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी मॉडरेट करण्यासाठी व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतात. आणि एखाद्या ग्रीन हाऊसमध्ये 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर नसायला पाहिजे. त्याचबरोबर जर तुमचे स्मॉल ग्रीन हाऊसेस असतील 6 मीटरपर्यंतचे तर त्याच्यासाठी तुम्ही नॅचरल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करू शकता. आणि जर त्याच्यापेक्षा मोठे ग्रीन हाऊसेस असतील तर तिथे तुम्ही फॅन व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करू शकता. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचा कंटेंट सांगितलं. कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये 345 ppm पर्यंत कार्बन डायऑक्साईड जो असतो तो फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये यूज केला जातो. तर त्याची लेवल अप टू 200 ppm होते. तर त्याचं कंट्रोल करण्यासाठी इन्फिल्ट्रेशन आणि व्हेंटिलेशन प्रोसेस केली जाते. तर आता ह्या सर्व क्लायमॅटिक कंडिशनला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत. तर ग्रीन हाऊसमधल्या एन्व्हायरमेंटला कंट्रोल करण्यासाठी कोणते इक्विपमेंट्स किंवा कोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत तर समर कुलिंग असेल, विंटर कुलिंग असेल किंवा नॅचरल व्हेंटिलेशन, फोर्स व्हेंटिलेशन आणि कम्प्युटर्स. तर ह्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण एक बघणार आहोत. तर जेव्हा ऍक्टिव्ह समर कुलिंग सिस्टीम आहे, समर कुलिंग सिस्टीममध्ये काय असतं तर इथं समरमध्ये जे इव्हॅपोरेटिंग कुलिंग पॅड्स मी तुम्हाला मग सांगितलं होतं की समर डेजमध्ये ज्या तुम्हाला कंडिशन्स असतील, ज्या वातावरणातल्या ज्या कंडिशन्स असतील म्हणजे टेम्परेचर हाय असतं तर तुम्हाला ते प्रॉपर टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. किंवा त्याच पद्धतीने रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे वातावरणाची ती कमी असते, मॉइश्चर कंटेंट कमी असतो एअरमधला. तर ते सर्व कंट्रोल करण्यासाठी इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग प्रोसेस तिथं केली जाते. समर कुलिंग सिस्टीममध्ये इव्हॅपोरेटिंग टाईपची कुलिंग प्रोसेस केली जाते. ते सिस्टीम डेव्हलप आर टू रिड्यूस द प्रॉब्लेम ऑफ एक्सेस हीट. समर कुलिंग सिस्टीम आहे म्हणजे काय असतं तिथं जास्त प्रमाणातली जी हीट आहे ती कंट्रोल करण्यासाठी इव्हॅपोरेटिंग कुलिंग प्रोसेस प्रोव्हाइड केली जाते. In this process, cooling takes place when the heat required for moisture evaporation is derived from the surrounding environment, causing a depression in temperature. आता ही जी इव्हॅपोरेटिंग कुलिंग प्रोसेस म्हणजे काय आहे तर आपलं प्लांटचं रेस्पिरेशन होत असतं आणि त्यामध्ये काय करतं ग्रीन हाऊसमध्ये आत आपलं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे आणि मॉइश्चर कंटेंट कमी झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की ती एक्सेस हीट आहे ती कमी करायची. म्हणून आपण तिथं इव्हॅपोरेशन प्रोसेसनुसार काय करतो की कूल एअर आहे ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असणार अशी एअर तिथं त्या ग्रीन हाऊसमध्ये आपण सप्लाय केली जाते. तर ह्या इव्हॅपोरेटिंग कुलिंग प्रोसेसचे आणखी सिस्टीम आहेत की फॅन अँड पॅड टाईपची सिस्टीम असेल किंवा फॉग सिस्टीम असेल. जे मी तुम्हाला मग असे सांगितलं ह्युमिडिफिकेशन कधी केलं जातं तर
समर सीझन मध्ये हीट एक्सेस असते, म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुमची कमी असते. तर तिथे तुम्हाला काय करायचंय, ह्युमिडिटी इन्क्रीज करायची, मॉइश्चर कंटेंट एअर मधलं इन्क्रीज करायचं, आणि जी टेम्परेचर वाढलेलं आहे समर सीझन मध्ये किंवा एक्सेस हीट आहे ती रिड्यूस करायची. यासाठी इव्हॅपोरेटिव्ह टाईपचे कूलिंग प्रोसेस वापरली जाते. तर त्यातली जी फर्स्ट आहे ती आहे फॅन अँड पॅड कूलिंग सिस्टीम. आता फॅन अँड पॅड कूलिंग सिस्टीम मध्ये ही जी सिस्टीम आहे ती 1954 मध्ये फॉर ग्रीन हाऊस, म्हणजे ग्रीन हाऊस साठी ह्या सिस्टीमचा शोध जेव्हा लागला 1954 मध्ये, की ज्यावेळी आपल्याला लक्षात आलं की समर सीझन मध्ये ग्रीन हाऊस प्लांट जे आहेत, ग्रीन हाऊस मध्ये ग्रोथ केले जाणारे प्लांटचा हीटचा जो कंट्रोल आहे तो प्रॉपरली केला गेला पाहिजे, यासाठी ही सिस्टीम वापरण्यात आली होती पहिल्यांदा 1954 मध्ये. आणि अजूनही ती एक कॉमन सिस्टीम म्हणून यूज केली जाते. म्हणजे सध्या समरी सीझन मध्ये जर कुठलं तुम्हाला हीट कंट्रोल करण्यासाठी, एक्सेसिव्ह हीट कंट्रोल करण्यासाठी जर कुठलं ऍप्लिकेशन करायचं असेल तर हीच सिस्टीम यूज केली जाते, फॅन अँड पॅड कूलिंग सिस्टीम. अलॉंग वन वॉल ऑफ द ग्रीन हाऊस वॉटर इज पास थ्रू अ पॅड दॅट इज युजली प्लेस वर्टिकली इन अ वॉल. तुम्ही डायग्राम पहिल्यांदा इमेज बघा. तर जेव्हा तुमचा एखादा ग्रीन हाऊस आहे, तर हे तुम्हाला बाहेर कव्हरिंग मटेरियल तुम्ही प्लास्टिक फिल्म यूज केली असेल किंवा ग्लास मोस्टली. आता ह्या ग्रीन हाऊसेसच्या वॉलवरती, तुमच्या ग्रीन हाऊसेसच्या वॉलवरती काय केलं जातं, हे पॅड, कूलिंग पॅड प्लेस केले जातात किंवा कन्स्ट्रक्ट केले जातात. तर ह्या कन्स्ट्रक्शनसाठीचा एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला लेक्चर झाल्यावरती सेंड करेल, तुम्हाला तो प्रॉपर लक्षात येईल की हे जे पॅड्स आहेत आता हे वुडन श्रेड्स पासून बनलेले असतात. काही ठिकाणी मात्र हे पॅड्स जे आहेत ते काही ठिकाणी सेल्युलोज मटेरियल पासून हे पॅड्स बनवले जातात. आता तुम्ही करोगेटेड कार्डबोर्ड बघितला असेल, कोणाला माहिती असेल तर काही ठिकाणी एखादा पुठ्ठा असतो आणि तो पुठ्ठा जर तुम्ही कधी कट केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की वरून आणि त्याचा वरचा आणि खालचा सेक्शन जरी प्लेन असतो तरी आतमध्ये करोगेशन्स असतात. आणि अशा पद्धतीने एखाद्या पुठ्ठ्याच्या, तुम्ही जर कोणी बघितलं असेल की एखादा पुठ्ठा कसा असतो आतमध्ये, तर ती करोगेशन्स कसे प्रोव्हाइड केले असतात तशा पद्धतीने हे कूलिंग पॅड्स असतात. आणि हे कूलिंग पॅड्स काय केले जातात, ग्रीन हाऊसच्या एका वॉलला हे कूलिंग पॅड्स प्रोव्हाइड केले असतात आणि एका वॉलला फॅन्स प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे एका वॉलला कूलिंग पॅड, ह्या कूलिंग पॅडवरती काय केलं जातं, ही जी सिस्टीम तुम्हाला दिसते तर इथं वॉटर सप्लाय केला जातो. तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. तर ह्या पॅड्सच्या वरती वॉटर सप्लाय केलं जातं आणि ते वॉटर काय केलं जातं, त्या कूलिंग पॅड वरती पास केलं जातं. तर ह्यासाठी एक मोटर किंवा एक स्टोरेज टँक म्हणा तिथं प्रोव्हाइड केला असतो आणि त्या पाईप मधून पूर्णपणे हे जे कूलिंग पॅड्स आहेत हे विझवले जातात. आणि जेव्हा हे कूलिंग पॅड्स मधून वॉटर सप्लाय केलं जातं, म्हणजे इथून वरून ही जी सिस्टीम असते तिथे एक पाईप असते आणि त्या पाईप मधून पाणी ह्या कूलिंग पॅड्स वरती फॉल होत असतं. आणि खाली जे ब्ल्यू कलरचं दिसतंय तर हे वरून खाली सांडत जाणारं जे पाणी आहे ते पुन्हा काय केलं जातं, रियूज केलं जातं आणि पुन्हा ते ह्या पॅड्स वरून ते पाणी आहे ना त्याचा फ्लो कंटिन्यू चालू ठेवला जातो. तर कशासाठी, आता इथं बघा समरी सीझन आहे, सगळीकडे टेम्परेचर हाय आहे. आता काय करायचं, आपलं ग्रीन हाऊस मधलं पण आतलं जे टेम्परेचर आहे, तर बाहेरची जी हाय टेम्परेचर काय करणार आहे, कन्व्हेक्शन, ते बाहेरच्या हाय टेम्परेचरमुळे हे जे कूलिंग पॅडचं जे टेम्परेचर आहे किंवा कूलिंग पॅड मधलं वाहणारं जे वॉटरचं टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होणार आहे आणि ती गरम हवा या पाण्याला लागल्यामुळे ह्या पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे, म्हणजे वेपरायझेशन. आणि ती हवा किंवा ते मॉइश्चर किंवा तो जो वेपर गॅस आहे तो आपल्या ग्रीन हाऊस मध्ये येणार आहे. म्हणजे काय झालं की ती हिटेड एअर जी आहे ती काय केली, ह्या पाण्याने खेचली गेली ना, की ते बाहेरचं जे हीट आहे ती ह्या पॅड मध्ये खेचली गेली आणि ती जी ते जे वेपर्स आहेत किंवा ते जे ड्रॉपलेट्स तयार झालेले आहेत तर ते ड्रॉपलेट्स इथं आपल्या ग्रीन हाऊस मध्ये येणार आहेत. ओके, आणि त्यासाठी काय केलं जातं, त्याच्या अपोजिट साईडला हे फॅन्स प्रोव्हाइड केले असतात. तर हे फॅन्स काय करतात की ती जी एअर आहे ती पूर्णपणे सक करतात, म्हणजे जेणेकरून ती पूर्ण ह्या आपल्या ग्रीन हाऊस मध्ये खेळती राहिली पाहिजे. म्हणजे हे वातावरण कसं झालं, याच्यामध्ये हे मॉइश्चर कंटेंट, इथला जो मॉइश्चर आहे तो आपल्या ग्रीन हाऊस कडे तो खेचला गेला, त्या सक्शन फॅनमधून ते काय होणार आहे, अशी खेचली जाणार आहे. आणि जेव्हा ही कूल एअर इथं अवेलेबल असणार आहे तर हॉट एअर ह्या इथं ऑलरेडी प्रेझेंट असलेली हॉट एअर काय करणार आहे, त्या फॅन मधून आउटसाइडला एक्झॉस्ट केली जाणार आहे. समजलं, आतलं जे एक्सेस हीट आहे ती एक्झॉस्ट केली जाणार आहे आणि ह्या साईडून कूलिंग पॅड मधून काय होणार आहे की कूल एअर इकडं आतमध्ये एंटर करणार आहे. लक्षात आलं, इथं बघा या डायग्राम मध्ये कूलिंग पॅड प्रोव्हाइड केलेला आहे
बाहेरचं टेम्परेचर बघा 37°C टेम्परेचर. कूलिंग पॅड मधल्या वॉटर मधलं काय झालं इव्हॅपोरेशन आणि ते जे 37°C टेम्परेचर आहे ती कमी होऊन आपल्या ग्रीन हाऊसमध्ये आपण ते प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा तिथं ते अवेलेबल झालेलं आहे ते मॉइश्चर फ्रॉम द कूलिंग पॅड्स. आणि नंतर ते ती जी कूल एअर आहे ती काय केली जाणार आहे नंतर ती आपल्या फॅनमधून बाहेर पाठवली जाणार आहे, एक्झॉस्ट फॅन आणि इकडे कूलिंग पॅड. कळालं? ग्रीन हाऊसच्या एका वॉलवरती कूलिंग पॅड आणि एका वॉलवरती एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड केलेले असतात. या सिस्टीमला फॅन अँड पॅड सिस्टीम म्हटलं जातं. फॅन अँड पॅड सिस्टीम. डायग्राम ड्रॉ करायला सांगितलं की अशी ड्रॉ करायची. एका साईडला हे तुमचे पॅड्स आहेत, कूलिंग पॅड्स. इकडे तुमचे एक्झॉस्ट फॅन्स आहेत. कूलिंग पॅडला वॉटर सप्लाय कसा केलेला आहे बघा. वॉटर टँक मधून इथं मोटर एवढं मोनोब्लॉक मोटर पंप असलेल्यापेक्षा वॉटर पंप किंवा मोटर पंप असं लिहा. त्याच्यानंतर डिलिव्हरी पाईप आहे. ह्या डिलिव्हरी पाईप वरून, कारण डिलिव्हरी पाईप कशासाठी, कारण की इकडे बघा वरून पाणी सप्लाय केलं जातं. वरून जरी तुमचा टँक इथं असला, हा टँक आहे आणि टँक वरून हे पाणी इकडं पंप थ्रू वरती लिफ्ट केलं जातं आणि असं या वरून सगळं पाणी येणं काय केलं जातं त्या पॅड वरती असं सप्लाय केलं जातं, असं सर्क्युलेट. ओके. तर त्यासाठी डिलिव्हरी पाईप, त्याच्यानंतर परफोरेटेड पाईप असते इथं. तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं वरती जी पाईपलाईन असते ती थोडी परफोरेटेड असते, म्हणजे त्याचे ड्रॉपलेट्स असे पाईप पॅड वरती फॉल होत असतात त्या परफोरेटेड पाईपवर. तर ही परफोरेटेड पाईप आणि हे तुमचे कूलिंग पॅड्स आहेत. आता ही डायग्राम कशी बघा, एक साइड व्ह्यू आहे तुमचा आणि ह्या कूलिंग पॅड मधून मग ही हीट जी आहे ती अशी पास केली जाते फ्रॉम ग्रीन हाऊसेस. म्हणजे ते मॉइश्चर कंटेंट जे आहे किंवा ते वेपरायझेशन जे आहे किंवा ते वेपर जे आहे ते असे पास केले जातात आणि एक्झॉस्ट फॅन मधून ते एक्झॉस्ट केले जातात. ओके. आता हे तुमचे ग्लास कव्हरिंग मटेरियल आहे तुमच्या ग्रीन हाऊसचं. आणि हे बॅक फ्लो पाईप आहे. ही इम्पॉर्टंट आहे. बॅक फ्लो पाईप मी तुम्हाला सांगितलं इकडे ब्लू कलर मध्ये दाखवलेली आहे, कारण की वरून इथं जो पाणी सप्लाय केलं जाते ते त्या पॅड मधून पूर्ण करोगेटेड पाईप्स आहेत ना, त्यामुळे ते असं करोगेशन्स मधून पाणी खाली ड्रॉप होत असतं आणि ते नंतर पाणी पुन्हा रियूज केलं जातं. त्यासाठी बॅक फ्लो पाईप. अशा पद्धतीने व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायचे आहे. इमेज पाठवलेला व्हिडिओ जर तुम्ही प्रॉपरली पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की फॅन आणि पॅड कूलिंग सिस्टीम मध्ये कशा पद्धतीनं वर्किंग होतं. तर ट्रॅडिशनली द पॅड वॉज कंपोज्ड ऑफ वुड श्रेड. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ट्रॅडिशनली वुड श्रेड प्रोव्हाइड केलेलं असतात पॅडसाठी, कूलिंग पॅडसाठी. पण सध्या क्रॉस फ्ल्युटेड सेल्युलोज पासून बनवलेले शीट्स प्रोव्हाइड केले जातात किंवा सेल्युलोज पासून बनवलेले पॅड्स प्रोव्हाइड केले जातात सध्या. आता हे जे मटेरियल आहे ते सिमिलर इन अपिअरन्स टू करोगेटेड कार्डबोर्ड. इट इज सिमिलर इन अपिअरन्स टू करोगेटेड कार्डबोर्ड. घरात जर एखादा बॉक्स असेल, पुठ्ठा वगैरे असेल तर तुमच्या लक्षात येते बघा. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सर्व व्यवस्थित लक्षात येईल की कशा पद्धतीनं त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याचं अपिअरन्स असतं. त्याच्यानंतर एक्झॉस्ट फॅन्स आर प्लेस्ड ऑन अपोजिट वॉल अँड वॉर्म आउटसाइड एअर इज ड्रॉड थ्रू द पॅड. The supply water in pad through the process of evaporation absorb heat from the air passing through the pad as well as from surrounding of the pad and frame, thus causing the cooling effect. अशा पद्धतीनं तुम्हाला मगाशी सांगितली प्रोसेस की सराउंडिंग एअर टेम्परेचर हाय असतं आणि इव्हॅपोरेशन प्रोसेसमुळे ते काय होतं की ती हीट ॲब्झॉर्ब करून ती एअर पास केली जाते आपल्या ग्रीन हाऊसमध्ये आणि नंतर ती फॅन थ्रू एक्झॉस्ट केली जाते. तर त्याच्यामुळे आपलं ग्रीन हाऊसमधले एक्सेस हीट आहे ती टेम्परेचर ती कंट्रोल केली जाते किंवा कमी केली जाते, रिमूव्ह केलं जातं. अशा पद्धतीनं कूलिंग इफेक्ट तिथं दिला जातो. इन समर डेज ऍक्टिव्ह समर कूलिंग सिस्टीम मधला आपण एक टाईप बघतोय फॅन अँड पॅड कूलिंग सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये हे जे कूलिंग मॅट्स यूज केलेले आहेत तर तिथं म्हणजे कूलिंग पॅडमध्ये काही ठिकाणी खसखस ग्रास मॅट सुद्धा यूज केले जातात. खसखस ग्रासचे मॅट सुद्धा कूलिंग पॅड म्हणून यूज केले जातात. दुसरा टाईप जो आहे तो आहे फॉग कूलिंग सिस्टीम. फॉग कूलिंग सिस्टीम जी आहे ती कधी 1980 मध्ये इंट्रोड्यूस केली गेली. आता ही कधी गेली होती 1954 मध्ये, म्हणजे सर्वात पहिले ट्रॅडिशनल म्हणजे जुन्या काळापासून
वापरण्याची ही पद्धत आहे फॅन अँड पॅटर्न, ती अजूनही कॉमनली यूज केली जाते. फॉगची जी सिस्टीम आहे ती मोस्टली यूज करत नाही, पण फॉग 1980 मध्ये यूज केला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे इक्विपमेंटची गरज असते. त्या पद्धतीनं आता इथं फॉग डेव्हलप करण्याची गरज असते, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये असं कोणी यूज करत नाही. हाय प्रेशर पंपिंग ॲपरेटस जनरेटेड फॉग, इथं काय करावं लागतं की ग्रीन हाऊसमध्ये एक पाईप प्रोव्हाइड करावी लागते, तर त्याच्यामध्ये फॉग जनरेट करणारी पंपिंग प्रोव्हाइड करावी लागते. तर हे जे ॲपरेटस आहे तर ते काय असतं, हाय प्रेशर पंपिंग ॲपरेटस, त्याच्या थ्रू आपल्याला फॉग डेव्हलप करायचं असतं. फॉग म्हणजे काय, तर एखाद्या लिक्विडचं फाईन ड्रॉपलेटमध्ये म्हणजे फाईन ड्रॉपलेटमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं किंवा त्याचं स्प्रेइंग करण्यासाठी आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, डिवायडेशन करणं. तर आता इट कंटेन वॉटर ड्रॉपलेट विथ अ मीन साईज ऑफ लेस दॅन 10 मायक्रॉन युझिंग सुटेबल नोझल. फॉगसाठी आपल्याला 10 मायक्रॉन पर्यंतचे ड्रॉपलेटची साईज मिळायला पाहिजे. फॉग आणि मिस्टमध्ये फरक आहे. काही ठिकाणी मिस्ट सिस्टीम पण असते, पण मिस्टमध्ये काय असतं की ते डेन्सर असतं खूप, म्हणजे सगळ्यात बारीक म्हणजे कमी साईज असते ड्रॉपलेटची, पण डेन्सर कंडिशन असते त्याची. आणि फॉग जे आहे ते थोडंसं थिनर असतं, समजलं. जे मिस्ट असतं ते थोडंसं डेन्सर असतं, म्हणजे थोडंसं वातावरण त्याचं डेन्सिटी जास्त असते. The droplets are sufficiently small to stay suspended in air. फॉग मधले जे ड्रॉपलेट्स आहेत ते कसे असतात की तुमच्या एअरमध्ये सस्पेंडेड राहतात, म्हणजे ते जे मॉइश्चर ड्रॉपलेट्स आहेत ते एअरमध्ये असे सस्पेंडेड राहतात. डेन्सर जर असेल तर ते काय होतं की ते खाली ड्रॉप होऊ शकतात ना. तर या पद्धतीनं फॉग सिस्टीम प्रोव्हाइड केली जाते. Fog is dispersed throughout the greenhouse, cooling the air everywhere. As this system does not wet the foliage, there is less scope of disease and pest attack. The plants stay dry throughout the process, and this system is equally used for seed germination and propagation, and it eliminates mist system. आता बघा डायग्राम मध्ये बघा, इथे पंपिंग सिस्टीम प्रोव्हाइड केली आहे. पंप दिसला, इथे पंप आहे. फिल्ट्रेशन सिस्टीम आहे, जे स्प्रेयर मध्ये आपण जे शिकतो ना, ते स्प्रेइंग मध्ये जे तुम्ही शिकलाय, तर फिल्ट्रेशन सिस्टीम आहे, त्याच्या थ्रू काय केलं जातं, तो वॉटर सप्लाय केला जातो. तर इथं नोझल्स प्रोव्हाइड केलेले आहे, ज्याच्यामध्ये 10 मायक्रॉनचे ड्रॉपलेट्स आपल्याला इथं अवेलेबल होतात. 10 मायक्रॉनचे ड्रॉपलेट्स जे हवेमध्ये सस्पेंडेड पोझिशन मध्ये राहतात. आपल्याला एक्सेस हीट किंवा एक्सेस टेम्परेचर काय करायचे, कमी करायचे, त्यासाठी आपल्या वातावरणाला कूल करायचे. त्यासाठी आपण काय करत असतो, इथं एक पंपिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते सेंटरला, ज्याच्या थ्रू फॉग प्रोड्यूस केला जातो. 10 मायक्रॉनच्या ड्रॉपलेट साईज डायग्राम काढायची अशी. हे बघा इथं आहे, तुम्ही असं म्हणू शकता की ह्याला इट इज ए कन्व्हेक्शन पाईप्स, कन्व्हेक्शन ट्यूब किंवा कन्व्हेक्शन पाईप विथ होल्स. त्याला होल्स असतात आणि त्या होलमध्ये नोझल्स असतात. ओके, नोझल्स. तर बघा ही पाईप आहे किंवा ट्यूब आहे तुमची, कन्व्हेक्शन पाईप और कन्व्हेक्शन ट्यूब, त्याच्यामधून वॉटर फ्लो होणार आहे आणि त्याला नोझल्स आहेत, त्याच्या थ्रू ड्रॉपलेट्स आउटसाइडला फ्लो केले जाणार आहेत. नंतर इथं फॅन आहे, ओके, फॅन आहे. त्याच्यानंतर हे तुमचं ग्रास आहे जे काही आहे ते, आणि त्याच्यानंतर हे जे असे एरो दाखवलेले आहेत अपवर्ड साईडला, ते तुमची वॉर्म एअर आहे, ग्रीन हाऊस मधली वॉर्म एअर आहे. आणि हे एक्झॉस्ट फॅन आहे. हे कसले फॅन आहेत, एक्झॉस्ट फॅन, म्हणजे तुमची जी गरम हवा जी आहे ती बाहेर काढण्यासाठीचे एक्झॉस्ट फॅन आहे. अशा पद्धतीने ह्या अशी पाईपलाईन असते. छोटे छोटे नोझल्स दिसतात का बघा. ही जी पंपिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये वॉटर फ्लो केला जातो आणि त्याच्यातून या नोझल्स मधून 10 मायक्रॉनच्या साईजचे ड्रॉपलेट्स काय केले जातात, तर म्हणजे तो फॉग जो आहे इथं स्प्रेड केला जातो किंवा डिस्पर्स केला जातो, आणि तो वातावरणामध्ये त्या ग्रीन हाऊसमध्ये तसंच सस्पेंडेड पोझिशनमध्ये राहतो. म्हणजे तुमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी पण तिथं मेंटेन होते, कारण की त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट आहे. आणि वातावरण सुद्धा किंवा एक्सेस हीट जी आहे ती ऑपरेशन सिस्टीमनी रिड्यूस केली जाते. इन समर सिस्टीम फॉग सिस्टीम यूज केली जातात. तर हे फॅन कशासाठी, तर ते खेळतं राहिलं पाहिजे, पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये सस्पेंडेड पोझिशनमध्ये इकडे तिकडे डिस्पर्स व्हायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीनं असतं. काही ठिकाणी अशा पद्धतीने फॅन प्रोव्हाइड केलं असतं, काही ठिकाणी अशा पद्धतीने साईडला फॅन. आलं लक्षात. आता हे जे फॅन अँड पॅड सिस्टीम जी आहे can lower the temperature of incoming air by about 80% of difference between the dry and wet bulb temperature, while the fog cooling system can lower the temperature by nearly 100% difference. म्हणजे फॉग
सिस्टीम जी आहे ती मोर इफिशियंट आहे ॲज कम्पेअर टू फॅन अँड पॅड सिस्टीम. ओके, फॅन आणि पॅड सिस्टीममधून जर 80% टेम्परेचर तुमचं तिथं रिमूव्ह होत असेल तर फॉग सिस्टीममध्ये 100% तिथं टेम्परेचरचा कंट्रोल केला जातो. अँड दिस इज ड्यू टू द फॅक्ट ऑफ कम्प्लीट इव्हॉपरेशन ऑफ द वॉटर. कारण की फॅन आणि पॅड सिस्टीममध्ये जे इव्हॉपरेशन आहे ते कम्प्लीट इव्हॉपरेशन होत नाही, जे की तुमच्या फॉग सिस्टीममध्ये कम्प्लीट इव्हॉपरेशन प्रोसेस होत असते. कारण की फॅन आणि पॅडमध्ये काय होतं की ड्रॉपलेटच्या साईजनुसार म्हणजे ड्रॉपलेटची साईज फॉग सिस्टीममध्ये सगळ्यात कमी असते 10 मायक्रॉन, आणि फॅन आणि पॅड सिस्टीममध्ये मात्र ड्रॉपलेट साईज बिगर दॅन द फॉग कुलिंग सिस्टीम. आणि त्याच्यामुळेच काय होतं की प्रॉपर टेम्परेचर रिमूव्ह करण्याचं काम फॉग कुलिंग सिस्टीममध्ये जास्त प्रमाणात होतं, जास्त इफिशियंटली होतं. आणि दस द लेझर द ड्रायनेस ऑफ एअर ग्रेटर इव्हॉपरेटिंग कुलिंग इज पॉसिबल. म्हणजेच हे जे फॉगिंग सिस्टीम जे आहे ना त्याच्यामध्ये काय होतं की वातावरणामध्ये ड्रॉपलेट साईज खूप कमी असल्यामुळे असं नाही की म्हणजे मॉइस्ट कंडिशन आहे, पण वातावरण तिथं कूल राहतं. म्हणजे ड्रायनेस तुमच्या एअरचा तिथं हे केला जातो, कंट्रोल केला जातो. त्याच पद्धतीनं आणखी एक पॉईंट सांगायचा राहिला की जेव्हा फॉग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, तुमचे जे क्रॉप आहे किंवा तुमचे जे ग्रास किंवा फॉलिएज जे आहे त्याच्यावर ते वेट नाही होत, ते ओले नाही होत. आणि ते ओले नाही झाल्यामुळे त्याच्यावरती डिसीजेस होत नाहीत किंवा पेस्टचा अटॅक होत नाही. म्हणजे तो जो ड्रायनेस आहे त्या प्लांटचा तो मेंटेन केला जातो. अँड द प्लांट स्टे ड्राय थ्रू आउट द प्रोसेस. म्हणजे तुमचं प्लांटवरती असं काही आपण स्प्रेइंग करत नाही, ते ओलं नाही होते. ओके, तर हा एक त्याचा फायदा आहे. आणि त्यामुळे ही सिस्टीम जी आहे ती सीड जर्मिनेशन आणि प्रोपगेशनसाठी सुद्धा युजफुल आहे. कुठली फॉग कुलिंग सिस्टीम. समजलं का? कुलिंग सिस्टीम समजलं तुम्हाला? ऍक्टिव्ह समर कुलिंग सिस्टीम, समर कुलिंग सिस्टीम समजली का? चॅट बॉक्स मध्ये सांगा, नाहीतर व्हिडिओ काहीतरी हे करून सांगा.